हॅलो स्टुडंट, वेलकम टू फ्युचर प्रो. बघा, मी मेन्सचे क्वेश्चन बघत होतो अरिथमॅटिकचे, बरोबर. काही क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत, काही क्वेश्चन्स या व्हिडिओमधून आपण कव्हर करणार आहोत. ओके, चला तर मग मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे. मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची सिरीज आहे बघा ही अरिथमॅटिक क्वेश्चन्स. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. काय म्हटलेलं आहे, 15 machines of a type A can produce 360 units in a 12 hours. 10 machines of a type B can produce 400 units in a 8 hours. If 5 machines of a type A and 7 machines of a type B are working together, in how many hours will 150 units be produced? हा सिंपली टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. इथं तुम्हाला काय सांगितलंय, 15 मशीन टाईप ए च्या ह्या 360 युनिट तयार करतात, म्हणजे 360 एवढं काम करतात 12 तासात. आणि 10 मशीन टाईप बी च्या 400 युनिट प्रोड्यूस करतात 8 तासात. म्हणजे मी असं म्हणू शकतो 15 मशीन ऑफ अ टाईप ए, म्हणजे 15 एका ए टाईपच्या मशीनची इफिशियन्सी आपण ए मानूया. मग 15 मशीनची किती आली, 15 ए, आणि किती वेळामध्ये, 12 तासामध्ये. म्हणजे इफिशियन्सी इंटू टाइम इज इक्वल टू वर्क डन. आणि किती युनिट टाइम बनतं, किती युनिट काम बनतं, तर 360 युनिट. 12 × 12 12 × 36 360, आणि हे किती आले 2. सो ए ची इफिशियन्सी आली 2 युनिट पर आवर, बरोबर. आता एका मशीनच्या, म्हणजे एका मशीनची कॅपॅसिटी किंवा इफिशियन्सी किती आली, 2 युनिट पर आवर. आता दुसऱ्या ज्या आहेत 10 मशीन्स आहेत टाईप बी च्या, त्या 8 तासात काय करतात, 400 युनिट प्रोड्यूस करतात. या 0 ला 0 गेले, 8 × 8 8 × 45, म्हणजे बी किती आले, 5 आले. आता तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे, इफ 5 मशीन्स ऑफ अ टाईप ए आणि 7 मशीन्स ऑफ अ टाईप बी, म्हणजे 5 मशीन्स ऑफ अ टाईप ए प्लस 7 मशीन्स ऑफ अ टाईप बी हे किती वेळात, किती टाइम मध्ये 135 युनिट बनवतील. म्हणजे एवढ्या इफिशियन्सीने एवढ्या टाइम मध्ये 135. मग ए ची व्हॅल्यू 2 इथं टाका, 5 × 2 = 10. बी ची व्हॅल्यू 7 × 5 = 35 इथं टाका, हे इंटू टी बरोबर 135 युनिट आपल्याला काम करायचं आहे. हे किती आलं, 45 टी बरोबर 135. टी ची व्हॅल्यू किती आली बघा, 135 भागिले 45. टी ची व्हॅल्यू आली 3 तास. किती वेळ, 3 तास. किती वेळात ही मशीन, म्हणजे एवढ्या मशीन्स 135 युनिट प्रोड्यूस करतील, तर 3 तासात. आलं का लक्षात बघा, क्लिअर आहे का. ओके, चला बघा क्लिअर का, स्क्रीनशॉट घ्या याचा, आपण पुढे जाऊया. इझी क्वेश्चन होता, ठीक आहे, पण टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन होता, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, चला पुढं काय म्हटलं बघा. द मार्क्स ऑफ अ स्टुडंट्स इन हिंदी आर 16.2% more than that in English, and the marks in maths are 18.75 less than that of in science. If the marks in science are 2 more than the English, and the marks in Hindi and math are 156 together, then find total marks of a student. Okay, त्यांनी कशाचा रेशो कशा बरोबर घेतलाय रे, हिंदी आणि कशाचा, इंग्लिश. हिंदी इंग्लिश, आणि हिंदीपेक्षा इंग्लिशला मार्क किती जास्त आहेत, नाही, हिंदीला इंग्लिशपेक्षा मार्क किती जास्त आहेत, 16/2/3. आता 16/2/3 म्हणजे किती, 1/6, आणि 1/6 जास्त म्हणजे किती,
7/6 म्हणजे हा रेशो आला 7/6. म्हणजे हिंदी आणि इंग्लिशचा मार्क्सचा रेशो किती आला 7/6. ओके चला पुढं. मॅथ आर 18.75 लेस दॅन सायन्स. म्हणजे मॅथ अपॉन सायन्स किती आहे हे 18.75 कमी. आता 18.75 कमी म्हणजे 81.25. 81.25 भागिले 100 म्हणजेच किती 81.25 भागिले 10,000 करा. बरोबर 10,000. 25 त्रिक 75 उरले 6. 25 दोन्ही 50. 25 5 1,200 भागिले किती 25 100 400. पुन्हा एकदा 25 न भाग लावा. 25 एक्के 25 उरले 7. 25 त्रिक 75. 25 एक्के 25 उरले 15. 25 संग 150. म्हणजे याचा रेशो किती आला बघा. मॅथ्स टू सायन्सचा रेशो आला 13:16. ओके आपल्याला कशाचं रिलेशन दिलंय सायन्स आणि इंग्लिश. बर मी काय म्हणतो चला याला मी एक्स मानतो, याला मी एक्स मानतो, याला मी वाय करतो, याला मी वाय करतो. ओके काय म्हटलं त्यांनी बघा. इफ सायन्स म्हणजे किती 16y इज टू मोर दॅन इंग्लिश म्हणजे -6x इज इक्वल टू 2. 16y - 6x इज इक्वल टू 2. पुढे काय म्हटलंय बघा. हिंदी अँड मॅथ्स टुगेदर. मॅथ्स किती आहे 13y प्लस हिंदी किती आहे 7x इज इक्वल टू 156. ही बेरीज. मग आता इथं हे सोपे आहेत ना आकडे. यानं हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणलं. यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा. मी 7 ने याला मल्टिप्लाय करतो आणि 7 ने याला मल्टिप्लाय करतो. काय बनेल माझ्याकडं 16 7 112y मायनस 6 7 42x आणि 7 दोन्ही 14 13 संग 78 y हे अधिक 42 येणार x आणि 156 गुणिले 6 15 संग 90 900 आणि वरचे 6 6 36 936. बरोबर चला कट झाले. या दोघांची इथं प्लस आहे इथं प्लस आहे ऍडिशन होणार. बरोबर ऍडिशन होणार 112 आणि 78 190 y बरोबर हे 14 टाका याच्यात 950 झाले. ठीक आहे शून्याला शून्य गेले 19 5 95. मग y ची व्हॅल्यू किती आली 5 आली. y ची व्हॅल्यू जी 5 आली ती तर ठेवा 16 85. इकडून 2 इकडे आले 78 झाले. 6x तिकडे गेले म्हणजे 78 बरोबर 6x म्हणजे x बरोबर 13 संग 78 म्हणजे x बरोबर किती आले 13 आले. आपल्याला काय विचारलेलं आहे टोटल मार्क्स विचारलेले. टोटल मार्क्स किती आहेत हिंदी आणि इंग्लिश मध्ये किती आहे म्हणजे हिंदी प्लस इंग्लिश प्लस मॅथ्स प्लस सायन्स. बरं हिंदी इंग्लिशची मार्क किती आहेत 13x आहेत. बरोबर आणि मॅथ्स आणि सायन्सची मार्क किती आहेत 29y आहेत. 29y आहेत. मग x ची व्हॅल्यू टाका इथं 13 गुणिले 13 अधिक 29 गुणिले y ची व्हॅल्यू किती 5. ओके 13 13 169 आणि 29 ची 5 पट 145. 9 शेवटी 4 असलेला एकच ऑप्शन आहे 314. पण तरीही इथं बघा 14 6 आणि 4 10 आणि 1 11 आणि 314. बघा समजलंय का क्लिअर आहे का बघा. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागलं पण लक्षात घ्या फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर हे इझी आहे. ठीक आहे इझी मध्ये आपण याला काउंट करू शकतो. आले का लक्षात बघा एकदा. ठीक चला जर हे लक्षात आलं असेल तर चला पुढचं याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या चला. ओके हा समजलं असेल तर एकदा कमेंट करून सांगायचं काय. चला पुढं नेक्स्ट काय म्हटलंय बघा. अ बोट कव्हर्स dash kilometer upstream in a 7.5 hours and 320 kilometer downstream in a dash hours. Speed of a boat in a still water is the thrice the speed of a stream. Okay पुढं the difference between upstream and downstream speed of a boat is a 16 kilometer per hour. Which of the following options are possible for the blanks in a same order.
सेम ऑर्डर म्हणजे पहिल्या ठिकाणी 90 असेल तर दुसऱ्या ठिकाणी 8, पहिल्या ठिकाणी 150 असेल तर दुसऱ्या ठिकाणी सेम ऑर्डर हीच ठेवायची आहे. लक्षात आलं? हा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काय काय दिलेलं आहे. इथलं राहू द्या वाचायचं, इथून पुढे वाचायला सुरुवात करा. स्पीड ऑफ बोट थ्राईस आहे, स्पीड ऑफ बोट थ्राईस आहे स्ट्रीमच्या पेक्षा, म्हणजे 3:1 आहे B:C चा. बी म्हणजे मी काय म्हणतो, बी म्हणजे म्हणतो मी स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, आणि सी म्हणजे काय, स्पीड ऑफ स्ट्रीम, स्पीड ऑफ स्ट्रीम. बरं, आता इथं बघा, डिफरन्स इन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम. कधीही लक्षात ठेवा, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम मधला डिफरन्स घेतला आणि त्याला 2 न जर का भागलं तर ते उत्तर येतं सीच, ते उत्तर येतं सीच. म्हणजे 16ला मी 2 न भागलं, 16/2 का, तर तो डिफरन्स आहे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम मधला, स्पीड मधला. अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम स्पीड मधला जो फरक आहे त्याला मी 2 न भागलं तर मला सी मिळतं. काय, सी म्हणजे स्पीड ऑफ अ करंट. काय असतं ते, डाऊनस्ट्रीम स्पीड मायनस अपस्ट्रीम स्पीड बाय 2. मग हा फरक तुम्हाला 16 दिलाय, भागिले 2 केलं 8 आलं. 8 जे आलं ते काय आलं, सी आलं. 8 मिळालं मला काय, सी. मग बी मला किती मिळालं रे, 24. सिंपल झालं, सुटलं एक्झाम्पल. काय याच्यामध्ये काहीच नाही आता, बरोबर. चला, 8 आहे, 3 आहे, सिंपल. मग आता टाका ना या किमती. बर, काय म्हटलंय, बोट कव्हर्स हाऊ मेनी किलोमीटर्स नाही माहिती, आपण म्हणूया एक्स किलोमीटर. एक्स किलोमीटर कोणत्या स्पीडनं, अपस्ट्रीम. आता अपस्ट्रीमचं स्पीड काय असतं, 24 वजा 8 किती, 16, बरोबर. 16 इज इक्वल टू इन हाऊ मेनी आवर्स, 7.5 आवर्स. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 16 गुणिले 5, 7.5. याला इकडे टाका, 8 गुणिले 15 म्हणूया, 15 × 120. आता पहिला ऑप्शन 120 असलेला एकटाच आहे ना, झालं क्लिक, सिंपल. 120 असलेले अजून 1-2 ऑप्शन असते तर मी पुढे चेक करून बघितलं असतं. तरीही समजा आता इन केस जर का 120 वाले बरेचसे ऑप्शन असते, समजा अजून 1-2 ऑप्शन असते तर मी पुढे गेलो असतो. अजून काय म्हटलंय त्यांनी, 320 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जातो. आता डाऊनस्ट्रीमचं स्पीड काय असणार रे, 24 + 8 32. ठीक आहे ना. मग किती तासात जातो, 10 तासात. सिंपल. मग त्याच्या जोडीला अजून कोण आहे, 120च्या जोडीला 10 पाहिजे, मग 120 आणि 10, सिंपल, सुटलं. हे डबल ब्लँक वाले जे क्वेश्चन्स असतात ना, नीट वाचायचे, त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन नीट बघायची आणि सोडवायचं. खूप इझी असतं हे. ब्लँक वाले, डबल ब्लँक वाले, ट्रिपल ब्लँक वाले हे जे क्वेश्चन्स असतात ते इझी असतात, तुम्ही जर का व्यवस्थित त्याला बघितलं तर. ठीक आहे, चला. तर ऑप्शन आला डी, 120 10. बघा, तुम्हाला समजलंय का हे. इथून क्रॅक झालं बघा, त्यांनी दिलंय दोन्हीतला फरक 16. इथून क्रॅक झालं, एक्झाम्पल संपलं, एकदम इझी झालं ते. पुढे बघा, चला. हा, कर्व सरफेस एरिया टू कोन्स, मेन्सुरेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, तुम्हाला मेन्सला 1-2 क्वेश्चन तरी याच्यावरती बघायला मिळतील, 1 ते 2 क्वेश्चन हमखास, आणि सुटणारे आहेत, इझी असतात क्वेश्चन्स. असं नाही की क्वेश्चन्स खूप डिफिकल्ट आहेत आणि मग तुम्हाला ते जमणार नाहीत, असं काहीही नाही. बघा, कर्व सरफेस एरिया ऑफ 2 कोन्स C1 and C2 is in the ratio of 3:2 and the respective slant heights. तुम्हाला स्लांट हाईट दिलेले आहेत. हे बघा, हा कोन आहे, लक्षात घ्या. या कोन मध्ये ही झाली हाईट, ही झाली रेडियस आणि ही झाली स्लांट हाईट, लक्षात घ्या. बरं, स्लांट हाईट दिलेले आहेत तुम्हाला 2K + 5 आणि 4K - 10. 2 कोन आहेत C1 आणि C2 ज्यांचे सरफेस एरिया कोणत्या रेशो मध्ये आहेत, सरफेस कर्व सरफेस एरिया नव्हे, काय रे, कर्व सरफेस एरिया कोणत्या रेशो मध्ये आहेत, 3:2 या रेशो मध्ये आहेत. काय आहे कर्व सरफेस एरिया, πr/l आहे. काय आहे, πr/l. हे मला माहिती पाहिजे. जर हे मला माहिती नसेल तर मला सुटणार नाही एक्झाम्पल. कर्व सरफेस एरिया πr/l असतो. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय, इफ द रेडियस ऑफ C1 इज ट्वाइस द C2. ओके, म्हणजे C1 ची रेडियस मी R1 मांडली, इज ट्वाइस द C2, ट्वाइस द C2. म्हणजे R1/R2 जर का मी रेशो घेतला तर तो बनेल 2:1, तो बनेल
2:1. आणि L1 अपॉन L2 L1 अपॉन L2 L1 अपॉन L2 जर का मी घेतले तर 2K + 5 आणि 4K - 10 आलं. ओके. आणि आपल्याला मग एरियाचे रेशो दिलेले आहेत. एरियाचा रेशो काय आहे? एरियाचा रेशो काय आहे बघा. एरिया 1 अपॉन एरिया 2 किती आहे? पाय RL पाय R1 L1 अपॉन पाय R2 L2. आता पाय पाय गेट कॅन्सल. R1 अपॉन R2 चा रेशो काय आहे? 2:1. बरोबर. आणि हा रेशो किती आहे? 2K + 5 अपॉन 4K - 10 आणि इज इक्वल टू हा किती आहे रेशो? एरियाचा रेशो किती आहे? 3:2. हा 3:2 रेशो आहे. तिरकस गुणाकार करा. काय याच्यामध्ये राहिला आता? इथं 2 न भाग जातोय बघा. 2 दोन्ही 4 2 पंचे 10. तिरकस गुणाकार करा आता. हा 2 दोन्ही 4K इथं असं लिहिण्यापेक्षा 2 इंटू असं लिहितो आणि 1 इंटू. ठीक आहे. चला इथं लक्ष देईल काय? 4K इथं काही नाहीये तिरकस गुणाकार करायला. 4K + 10 इज इक्वल टू हे किती आले? 6K प्लस -15. याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. किती आले? 25 बरोबर 2K. मग K बरोबर किती आले? K बरोबर आले 12.5. ऑप्शन ए. K बरोबर आले 12.5. काय अवघड होतं सांगा याच्यामध्ये? काय अवघड होतं याच्यामध्ये? काहीही अवघड नाही. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे? त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. जस्ट फॉर्म्युला माहिती असेल तर किमती टाकल्या टाकल्या याचं आन्सर आलं. ठीक आहे. लक्षात येतंय? चला बघा पुढे. पुन्हा एकदा मी म्हटलेलं 2-2 हे एकाच क्वेश्चन पेपरचे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात घ्या. काय आलं? पुन्हा एकदा आलं. हा बघा काय म्हटलेलं आहे? The circumference of a circle is a 2t more than k times the perimeter of a square. Okay. पुढं the ratio of side of a square and breadth of a rectangle is 1:2. म्हणजे side of a square and breadth of a rectangle is 1:2 आहे. Perimeter of the rectangle is 50 centimeter and the ratio of length and breadth of a rectangle is 3:2. Okay. Then what is the radius of the circle? Okay. बघा तुम्हाला काय म्हटले? सर्कम्फरन्स जो आहे जो काय असतो 2πr असतो. 2πr असतो तो ते म्हणतात 2t मोर आहे k टाइम्स द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याची त्याची तुम्हाला हे माहिती पाहिजे, नाव माहिती पाहिजे. आपण साइड ऑफ अ स्क्वेअरला a म्हणतो, रेक्टँगलला L म्हणतो, ब्रेडथ ऑफ रेक्टँगलला B म्हणतो, रेडियसला मी R म्हणतो. हे नोटेशन्स तुमचे तयार पाहिजेत ऑलरेडी. बरोबर. हे नोटेशन्स तयार पाहिजेत. आणि आपल्याला R ची व्हॅल्यू विचारली. काय विचारली तुम्हाला? R ची व्हॅल्यू विचारली. मग मला ज्यावेळी साइड ऑफ अ स्क्वेअर म्हणेन त्यावेळी मी A म्हणणार, लेंथ ब्रेडथला L आणि B म्हणणार आणि रेडियसला R म्हणणार. लक्षात असू द्या. हा मग इथं काय म्हटलंय? सर्कम्फरन्स म्हणजे 2πr. सर्कम्फरन्स म्हणजे 2πr. 2πr इज काय? 2t मोर दॅन k टाइम्स द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. आता पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर किती असतो? 4a असतो. 4a असतो आणि त्याच्यामध्ये 2t ऍड केले. हा एवढा काय आहे? सर्कम्फरन्स आहे. एवढा काय आहे? सर्कम्फरन्स आहे. पुढे त्यांनी इन्फॉर्मेशन दिले. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला पहिल्या वाक्यात बोललेलं आहे. दुसऱ्या वाक्यात ते काय बोलतात की द रेशो ऑफ साइड ऑफ अ स्क्वेअर. रेशो ऑफ साइड ऑफ अ स्क्वेअर म्हणजे A:B. हा रेशो किती आहे? 1:2 आहे. ओके. आणि पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 50 सेंटीमीटर अँड द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेडथ इज 3:2. लेंथ टू ब्रेडथ रेशो किती आहे? 3:2. तुमच्या लक्षात आलं इथं B ला B मॅच होतोय. याचा अर्थ हा A:B:L किंवा A:L:B. A:L:B. हा रेशो किती मिळाला मला? 1:3:2. 2 कशाला म्हटलंय? B ला
3 कशाला आलं ऑब्विसली, मग यल ला 1 आलं. ओके. आणि तुम्हाला काय म्हटलंय, रेक्टँगलचा जो पेरिमीटर आहे तो किती असतो, 2l प्लस बी किती आहे, 50 आहे. म्हणजे यल प्लस बी किती आहे, यल प्लस बी आहे 25, यल प्लस बी आहे 25. आणि यल आणि बी यांचा रेशो 3:5 आहे, 3:2 आहे. 3 आणि 2 किती, 5, म्हणजे 5x म्हणजे 25, बरोबर. म्हणजे थोडक्यात हे किती आलं, दोघांची बेरीज 25 आहे. या 5 म्हणजे 25, 1 म्हणजे 5, म्हणजे 3 म्हणजे 15, म्हणजे लेंथ आली 15 आणि ब्रेड किती आली, 5 दोन्ही 10. ठीक आहे, 5 दोन्ही 10. मग सिंपल आहे, लेंथ 15 आहे, ब्रेड तर 10 आहे, 2 ची व्हॅल्यू 10 आहे, 3 ची व्हॅल्यू 15 आहे, तर हे आले 5. सिंपल झालं, मला ए कळला. आता याच्यात किमती टाकणार आहे, फक्त याच्यात ए ची व्हॅल्यू आपल्याला कळणं बाकी होतं ना. ए ची व्हॅल्यू मला मिळाली 2. हे बघा व्हॅल्यू कशा आहेत, ए बी सी डी ई दिलेलं आहे, पण के टी पायच्या स्वरूपात आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू माहिती नसली तरी चालेल, टी ची व्हॅल्यू माहिती नसली तरी चालेल, पायची व्हॅल्यू माहिती नसली तरी चालेल. मला कशाची व्हॅल्यू माहिती पाहिजे, आर ची आणि ए ची. सॉरी, आर काढायचंय मला, ए ची माहिती फक्त पाहिजे. मग ए मला मिळाला ना 5, ए मला मिळाला 5. 2 इंटू पाय इंटू आर इज इक्वल टू के किती, नाही के नाही माहिती, इंटू 4 इंटू 5 प्लस 2t, बरोबर. 2 पाय आर इज इक्वल टू 520k अधिक 2t. इथून 2 जर का मी कॉमन घेतलं तर हे 10, हे बे के बे. ठीक आहे, आणि पाय घ्या तिकडं, आर बरोबर किती, 10k प्लस टी बाय पाय. 10k प्लस टी, 10k 10k प्लस टी, 10k प्लस टी अपॉन पाय. ऑप्शन बी. फक्त थोडस उलट दिलंय, असू द्या ना, टी प्लस 10k अपॉन पाय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे, टी प्लस 10k अपॉन पाय. सिंपल. काय अवघड आहे सांगा याच्यामध्ये, काहीही अवघड नाही. मला लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिलाय, मला साइड ऑफ स्क्वेअर आणि ब्रेडचा रेशो दिलाय, याच्यावरनं मी हे लॉजिक लावलं. ठीक आहे, याच्यावरनं मी यल आणि बी काढलं, पेरिमीटर वरनं यल आणि बी इथं मी ठेवल्यानंतर 2 ची व्हॅल्यू 10 आहे, 3 ची व्हॅल्यू 15 आहे, मग 1 ची व्हॅल्यू 5 आली. ही 1 ची व्हॅल्यू 5 इथं टाकली, संपलं, माझा आन्सर संपलं. ठीक आहे, काय अवघड आहे सांगा, न सुटण्यासारखं काय याच्यामध्ये. आणि उलट याच्यामध्ये काहीही कॅल्क्युलेशन नाही. त्यांनी के आणि टी तसेच्या तसे ठेवलेले आहेत, पाय सुद्धा तसाच्या तसा ठेवलेला आहे. आपल्याला फक्त या स्वरूपात आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, पुढे त्यांची अपेक्षा नाही. ठीक आहे, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे, सर्कम्फरन्स काय असतो सर्कलचा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतो. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, चलो पुढे बघा. ठीक, रेशो ऑफ नंबर ऑफ एस्पिरंट प्रिपेअरिंग फॉर एक्झाम ए अँड एक्झाम बी किती आहे, 36:25, and the ratio of male female aspirant preparing for exam B is 13:12 respectively. Okay, पुढं, if total number of aspirants preparing for exam A and B together is 12.2 lakhs, okay, then find the ratio of male aspirant preparing for exam B. काय दिलेलं आहे, हे टोटल आहेत, टोटल आहेत. टोटल मधले ए आणि बी साठी अपियर झालेले किंवा प्रिपेअर करणारे किती आहेत, 36:25 आहेत, ए इज टू बी. त्याच्यामध्ये पण बी मध्ये मेल फिमेलचा रेशो दिलेला आहे, इथं मेल आणि इथं फिमेल, 13:12. आता सिंपल लॉजिक आहे की रे, इथं 13 आणि 12 25, 25 ला 25 मॅच होतंय. याचा अर्थ हा जो व्हेरिएबल घेऊन आलाय, हा एक्स व्हेरिएबल घेऊन आला, हा एक्स व्हेरिएबल घेऊन आला, तर हा एक्स व्हेरिएबल घेऊन येईल, हा एक्स व्हेरिएबल घेऊन येईल. सिंपल, 12x 13x. सिंपल. आता पुढे काय म्हटलंय बघा, पुढे काय म्हटलंय, इफ टोटल नंबर ऑफ एस्पिरंट प्रिपेअरिंग फॉर ए अँड बी टुगेदर, ए अँड बी टुगेदर, ए अँड बी टुगेदर किती आहेत, 12.2 लाख. आता हे आणि हे एकत्रित 36 आणि 25 किती आले,
61 एक्स म्हणजे 12.2 लाख आले. एक्स बरोबर किती आले? 12.2 भागिले 61. ठीक आहे, याची ही सरळ सरळ दुप्पट दिसते पण पॉइंट मध्ये आहे म्हणजे 0.2. किती आले? 0.2. एक्स म्हणजे 0.2. आणि विचारले मेल हु अपियर प्रिपेरिंग फॉर एक्झाम बी. मेल किती आहेत मग? 13x. 13x मेल टू फिमेलचाच रेशो आहे ना हा. कुठे? हा, मेल टू फिमेलचा रेशो आहे हा. बरोबर, म्हणजे 13x म्हणजे 13 दोन्ही 26, 2.6 लाख. 2.6 लाख. काय अवघड आहे याच्यात बघा. क्लिअर आहे? मुलं अरिथमेटिकला खूप दुर्लक्षित करतात. मेन्सच्या दृष्टिकोनातनं अरिथमेटिक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, लक्षात घ्या. आणि तुम्हाला अरिथमेटिकचे क्वेश्चन सुटणारे असतात, त्यामुळे प्लीज अरिथमेटिक कडे दुर्लक्ष करू नका. अरिथमेटिक नंबर ऑफ चॅप्टर जास्त आहेत, पण लक्षात ठेवा एकदा तुमचं प्रिपरेशन चांगलं झालं, एकदा बेसिक तुमचं क्लिअर झालं तर अजिबात काही अडचण येत नाही अरिथमेटिक मध्ये. लक्षात आलं? अरिथमेटिक वर फोकस करा. चला, बघितलंय का? झालं का? क्लिअर आहे? चला पुढे बघा. द रेशो बिटवीन प्रेझेंट एजेस ऑफ 2 persons शायनी अँड जॉन विक. शायनी अँड जॉन विक इज 3:. शान्वी अँड जॉन विक च्या प्रेझेंट एजचा रेशो किती आहे? 3:5. द डिफरन्स बिटवीन दिअर प्रेझेंट एजेस इज 12 years. या दोघांमधला फरक 2 आहे. 2 हा 12 दाखवतो, म्हणजे 1 म्हणजे किती? 6. म्हणजे हे किती आलं? 6 18 आणि 6 पंचे 30. म्हणजे यस किती आलं? 18 वर्ष आणि जे चं एज आलं 30 वर्ष. ओके. इफ द ॲव्हरेज एज ऑफ शायनी, जॉन विक आणि कियारा आफ्टर 4 years will be 27 years. will be 27 years. म्हणजे लक्षात ठेवा 4 वर्षांनंतर शायनी प्लस जॉन विक प्लस कियारा यांची बेरीज 27-81 असणार आहे. बरोबर ना? ऍव्हरेज 27 आहे म्हणजे यांची बेरीज 81 असणार आहे. कधी? 4 वर्षानंतर. याचा अर्थ प्रेझेंट त्यांची जी बेरीज आहे ती जर का मी घ्यायची म्हटलं तर -12 मला केलं पाहिजे, कारण प्रत्येकाचं 4 हे एज कमी केलं पाहिजे. म्हणजे शायनीचं 4 वर्ष, जॉन विकचं 4 वर्ष, कियाराचं 4 वर्ष, तिघांचं मिळून किती? 12 वर्ष मायनस केलं पाहिजे. मग हे जे वेट आलं, सॉरी एज आलं, ते किती आलं? 69 आलं. किती आलं? 69 आलं. आणि आता मला हे प्रेझेंट आलं बरं का, हे प्रेझेंट आलं. मला प्रेझेंटेज ऑफ कोण आहे? यस म्हणजे शायनी, जे म्हणजे जॉन विक 30, आणि मग कियाराचं वेट किती आलं? हे किती आहे? 18 अधिक 30 अधिक के बरोबर 69. मग के बरोबर किती आलं? हे 48 वजा करा 69 मधनं, किती आलं? 21 वर्ष. सिंपल. बरोबर. आणि विचारले काय? कियाराज प्रेझेंट एज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ अ प्रेझेंटेज ऑफ शायनी. मग कियाराचं प्रेझेंटेज किती आहे? 21. हे शायनी कुठं आहे? 18. 18च्या किती टक्के आहे? सिंपल. कियाराचं जे प्रेझेंटेज आहे अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट आहे? कुणाच्या? शायनीच्या. ओके. किती? 3 भाग जातोय, 3 7 21, 3 संग 18. ठीक आहे. हे किती? 700 भागिले 6 करा, एवढे टक्के. 6 1 6. ठीक आहे. 6 1 6 उरले 1, वरून आले 0. 6 1 6 उरले. आता डबल 1 वाला एकच ऑप्शन आहे तसा इथं. ठीक आहे. बघा तरी पण उरले 4. 6 6 36. 6 6 36 म्हणजे अप्रॉक्सिमेटली म्हटलं तर 117%. अप्रॉक्सिमेटली 116.6 म्हणजे किती? 117% अप्रॉक्सिमेटली. बघा अवघड आहे का काय? क्लिअर आहे? चल पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन बघा. चला काय 3 क्वेश्चन आहेत, 15 16 17. याच्यासाठी हे डायरेक्शन आहे. लक्षात आलं? याच्यावरती 3 क्वेश्चन आहेत, इग्नोर करू नका. 3 मार्क मिळणार तुम्हाला याच्यानंतर. हे जर का तुम्हाला सोडवता आलं तर 3 मार्क मिळणार तुम्हाला. चला, रीड द डाटा केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स.
a car can travel x minus 800 kilometer in a 20 hours. बर. While truck can cover x kilometer in a 100 hours and bus can travel x plus 500 kilometer in a 112 hours. Speed of a bus is a 1/3 of a speed of a car. Okay. Arun purchase an article for okay. म्हणजे इथून क्वेश्चन आता बदललेला आहे. क्वेश्चन बदललेला आहे म्हणजे आता परचेस वर आलं, आर्टिकल आलं, सीपीएसपी वरती आलं. म्हणजे निम्मा क्वेश्चन टाइम स्पीड अँड डिस्टन्स वरती, निम्मा क्वेश्चन कशावरती आहे, आपल्या प्रॉफिट अँड लॉस वरती आहे. लक्षात घ्या, आधी हे सोडवून घेतो मी. ठीक आहे, मला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल तोपर्यंत. बरं, स्पीड ऑफ अ कार किती आहे मला सांगा. एवढा किलोमीटर एवढ्या तासात, म्हणजे हेच काय आलं रे, डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू स्पीड. स्पीड ऑफ अ कार किती, स्पीड ऑफ अ कार मी म्हणतो एक्स मायनस 800 अपॉन 20. हे आली स्पीड ऑफ अ कार, स्पीड ऑफ अ कार. आणि स्पीड ऑफ अ बस किती आहे. बर, इथं मी म्हणतो स्पीड ऑफ अ ट्रक. आधी मध्ये काय म्हटलंय, स्पीड ऑफ अ ट्रक म्हटलंय ना, एक्स किलोमीटर इन 100 आवर्स. ठीक आहे, आणि स्पीड ऑफ अ बस काय आहे, एक्स प्लस 500 किलोमीटर इन 112 आवर्स. आणि तुम्हाला म्हटलंय स्पीड ऑफ अ बस इज अ 1/3 ऑफ, म्हणजे स्पीड ऑफ अ बस म्हणजे एक्स प्लस किती 500 अपॉन 12 अपॉन किती, हा स्पीड ऑफ अ कार किती, एक्स मायनस 800 अपॉन 20 इज इक्वल टू 1/3, 1/3 आहे. स्पीड ऑफ अ बस अपॉन स्पीड ऑफ अ कार काय आहे, 1/3 आहे. ओके, हा वर जाऊ द्या, याला खाली येऊ द्या. अरे 112 इथे, 112 12 नाहीये फक्त. हा, याला वर जाऊ द्या. 20 एक्स प्लस 500 अपॉन काय 112 एक्स मायनस 800 इज इक्वल टू 1/3. हा, चला तिरकस गुणाकार करूया. 20 त्रिक 60, 60 एक्स वजा 6 पंचे 30, 60 गुणुले हे किती आले, 30,000 आले. बरोबर, 3 शून्य आणि 3 दोन्ही 6, 6 पंचे 30, हे 30 आणि 3000 इज इक्वल टू असा तिरकस गुणाकार करा. किती आले, 112 एक्स वजा 112 ची 8 पट, 112 ची 8 पट, 11 88, 880 आणि वरचे 8 दोन्ही 16, किती आले 896, 896 आणि 00 म्हणजे 89,600, 89,600. याला इकडे घ्या, त्याला तिकडे जाऊ द्या, याला इकडे घ्या, त्याला तिकडे जाऊ द्या. किती आलं 30,000, हे अधिक 30,000 फक्त करायचं आहे. 0 0 6 9 8 आणि 3 11 म्हणजे 1196, 2 0 बरोबर. इथं किती आलं, हे 112 मधनं 60 गेले 52 एक्स, किती आले 52 एक्स बरोबर. चला एक्स बरोबर किती आले बघा, 1196 00 भागिले 52, 13 भाग जातोय बघा, 13 चौक 52, 13 117, 13 117 उरले 2, 13 दोन्ही 26 00 हे किती आले, एक्स बरोबर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 2300. एक्स बरोबर आले 2300, एक्स बरोबर 2300 आले. आता एक्सचं उत्तर काढलं, आता पुढचा क्वेश्चन वाचायला घेऊया थोडासा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन वाचायला घेऊया, आपल्याकडे जागा थोडीशी कमी आहे. हा बघा, हे लक्षात आलंय का तुम्हाला. ओके, ओके चला बघा पुढं काय म्हटलंय. अरुण परचेस अन आर्टिकल फॉर विच ही ट्रॅव्हल्स 5 hours बाय कार
8 hours by bus and bought the article for rupees A. ओके, म्हणजे आपल्याला स्पीड ऑफ, आता ह्या 2300 व्हॅल्यू इथं टाकली, स्पीड ऑफ कार तुम्हाला लक्षात येईल, स्पीड ऑफ कार 2300 वजा 800 1500 आणि 1500 भागिले 20 म्हणजे किती आले 75 स्पीड ऑफ कार. आता याच्या 1/3 आहे कोण स्पीड ऑफ बस, म्हणजे स्पीड ऑफ बस बाय डिफॉल्ट किती आली 25. ठीक आहे, आणि ही 2300 व्हॅल्यू इथं टाका, स्पीड ऑफ ट्रक तुम्हाला भेटेल 2300 भागिले 100 म्हणजे स्पीड ऑफ ट्रक किती आलं, स्पीड ऑफ ट्रक आलं 23, 2300 भागिले 100 23. बर, तो कसा जातोय परचेस करायला 5 तास कारनं, 5 तास कारनं. ओके, 5 तास कारनं म्हणजे 5 तास कारनं म्हणजे 75च्या स्पीडनं, अधिक 8 तास बसनं म्हणजे 25 8 तास बसनं, म्हणजे हा नेम किती 7 35 350 आणि वरचे 25 375 आणि 25 8 200, म्हणजे हा 575 किलोमीटर प्रवास करून जातोय परचेस करायला, 575 किलोमीटर प्रवास करायला. आणि कितीला घेतो तो स्तुती A रुपीजला घेतो, A रुपीजला घेतो. ही मार्क द प्राइस ऑफ द आर्टिकल अबाव द पर्सेंटेज विच इज इक्वल टू ऍव्हरेज स्पीड ऑफ अ कार ट्रक अँड बस टुगेदर. म्हणजे ऍव्हरेज या तिघांचं जर का मी घेतलं, या 3 स्पीडचं ऍव्हरेज जर का मी घेतलं, तर या 3 स्पीडच्या ऍव्हरेज जेवढा आहे तेवढ्या पर्सेंटनी मार्कअप करतो, तेवढ्या पर्सेंटनी काय करतो मार्कअप करतो अबाव द पर्सेंटेज. किती येते बघूया ते 75 अधिक 25 100, 100 अधिक 23 123, 123 भागिले 3 म्हणजे 41 किलोमीटर पर आवर हे आलं ऍव्हरेज स्पीड, 41 आला ऍव्हरेज स्पीड, म्हणजे तो मार्क करतोय 41% जास्त कशापेक्षा ए पेक्षा. बर, 41% मार्क करतोय. ठीक आहे, पुढं अँड सोल्ड इट फॉर 5076 आफ्टर अलाउइंग अ डिस्काउंट ऑफ 10% ऑन द मार्क प्राइस. ओके, आता इथं थोडस मी याचं सांगतो तुम्हाला की A रुपयाला तो खरेदी करतो, काय किती टक्के वाढवून लावतो किंमत 41% वाढवून लावतो किंमत. ठीक आहे, आणि डिस्काउंट किती देतोय तो 10% डिस्काउंट देतो म्हणजे 90%. आणि हे किती रुपयाला 5076 रुपयाला विकतोय. हे बघा, ही काय आली सीपी, सीपी वरती मार्कअप, मार्कअप वरती डिस्काउंट. आता मार्कअप वरती डिस्काउंट म्हणजे एमपी वरती मी जर का डिस्काउंट दिला तर मला काय भेटतो, मला भेटतो एसपी, तोच एसपी तुम्हाला 5076 दिलाय. ओके, मग 0 0 गेले 9 भाग लावा, 9 1 9, 9 5 45 उरले 5 57 झाले, 9 संग 54 उरले 3 9 चौक 36. 1 मिनिट, याची 4 पट आहे का बघा, 141 ची 4 पट, 4 1 4 4 चौक 16 4 5. ओके, 4 1 4 564, 141 ची 4 पट आहे म्हणजे ही झाली 4. ओके, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली रे 4000, ए ची व्हॅल्यू किती आली 4000, ए ची व्हॅल्यू आली 4000. ओके, झालं, तर मग मला ए मिळाला, मला एक्स मिळाला. क्वेश्चन आता बघूया. ए ची व्हॅल्यू आली 4000, एक्स ची व्हॅल्यू आली 2300, एक्स ची व्हॅल्यू आली 2300. पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अरुण टू परचेस द आर्टिकल. अरे हे बघा, इथंच काढलेलं आपण. हे बघा काय म्हटलंय, 5 तास 75च्या स्पीडनं 8 तास 25च्या स्पीडनं जाऊन तो खरेदी करतोय, म्हणजे तो 575 किलोमीटर जाऊन खरेदी करतोय. म्हणजे काय असणार आहे याचा आन्सर ऑप्शन ई 575 किलोमीटर. झालं, सुटलं, 1 मार्क मिळाला. 575 किलोमीटर जाऊन तो खरेदी करतोय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सिंपल आहे. ठीक आहे, इथे एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या बरं, म्हणजे पुढचे आन्सर्स करायला बरं. एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. चला, हा झालं, चला पुढे बघा. हा, याचा आन्सर झालं. पुढच्याचा आन्सर बघा. आता अजून तीन क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये, 3 क्वेश्चन्स आहेत. हा, त्यांनी फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता क्वेश्चन किती इझी आहेत बघा, एकदाच कष्ट करायचे तुम्हाला. 3 मार्क मिळवायला एवढा टाइम मी घालवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. एक 4-5 मिनिटं गेले तर 3 मार्क मला मिळून जाणार आहेत, लक्षात घ्या.
हा 20% ऑफ द ए प्लस एक्स. आता ए किती आहे? ए आहे 4000 आणि एक्स आहे 2300. 4000 अधिक 2300. 4000 अधिक 2300 बरोबर. 20% म्हणजे 1/5 ऑफ 1/5 ऑफ हे किती? 6300 बरोबर. 5 एके 5, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 सक 30 किती आलं? 1260. कुठे आहे ऑप्शन? आहे ऑप्शन 1260. सिंपल सिंपल बरोबर. कारण ए ची व्हॅल्यू किती आहे? 4000 आणि एक्स ची व्हॅल्यू आहे 2300. ओके चला पुढे बघा. अमाऊंट ऑफ प्रॉफिट रिसिव्ड बाय अरुण इफ सोल्ड द आर्टिकल फॉर 40%. 4000 ची वस्तू आहे, 4000 ची वस्तू आहे आणि 40% प्रॉफिट त्याच्यावरती. किती प्रॉफिट? 4 चौक 16, 1600 रुपये प्रॉफिट. सिंपल. कुठे आहे ऑप्शन? काय कळतंय का? 3 क्वेश्चन सहज सुटले. नंतर 10-10 सेकंदाची पण कामं नव्हती. सिम्प्लिफिकेशन पेक्षा सोपे 3 क्वेश्चन त्याच्यावरचे. पण हा क्वेश्चन सोडवणं खूप गरजेचं होतं. कळलं? हा क्वेश्चन सोडवणं खूप गरजेचं होतं. हा क्वेश्चन सुटला 3 मार्क पुढचे खूप महत्वाचे आणि सहज आहेत. ठीक आहे, खूप महत्वाचे आणि सहज आहेत. नीट लक्षात घ्या. ओके चालेल. ठीक आहे, आज इथंच थांबूया आजच्या पुरतं. आय होप की तुम्हाला आजचं शिकवलेलं समजलं असेल. ठीक आहे, एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे, काय तुमच्या भावना आहेत, काय तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्याविषयी. ठीक आहे, जर आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला, शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत. ओके तर आज इथंच थांबूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.